नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 5 क्वाड्रिलॅटरल्स क्लास 9 स्टेट बोर्ड महाराष्ट्र प्रॅक्टिस सेट 5.2. ओके, चॅप्टर 5 चौकोन क्लास वर्ग 9 स्टेट बोर्ड महाराष्ट्र सराव संच 5.2. मराठी मीडियम त्यांची पुस्तकं ओपन ठेवा, सेमी इंग्लिशच्या मुलांनी त्यांची पुस्तकं ओपन ठेवा. मराठी सेमी असं काही समजू नका. लिहिताना साईड म्हटलं तर बाजू लिहा, सेगमेंट म्हटलं तर रेख लिहा, ट्रायंगल म्हटलं तर त्रिकोण लिहा. ओके, अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधला पहिला प्रॉब्लेम बघूया. एक फिगर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण ती फिगर पहिले ड्रॉ करूया. एक अशी फिगर आहे. ही फिगर कशाची विद्यार्थी मित्रांनो? क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. ओके, ABCD इज अ पॅरेलेलोग्राम हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? P अँड Q आर द मिड पॉईंट ऑफ AB अँड DC. ओके, P इज द मिड पॉईंट ऑफ AB. ओके, या ठिकाणी P आणि या ठिकाणी Q आहे विद्यार्थी मित्रांनो. Q हा DCचा मिड पॉईंट आहे आणि जोडलेलं कसं आहे? AQ असा जोडलेला आहे आणि PC असं जोडलेलं आहे. ओके, आणि विचारलेलं आहे काय बघा, ABCD हा पॅरलोग्राम आहे आणि तुम्हाला APCQ हा पॅरलोग्राम दाखवायचा आहे. ओके, आता एवढं तर कळतं विद्यार्थी मित्रांनो की P इज द मिड पॉईंट ऑफ AB, म्हणजे हा एवढा AP आणि CQ हा सारखाच येणार आहे. Q इज द मिड पॉईंट ऑफ DC हे सारखं येणार आहे. फक्त आपल्याला ही बाजू आणि ही बाजू आता कॉन्ग्रंट दाखवली की आपलं काम झालं. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता सुरुवात करूया. प्रूफ. ओके, बघा याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरेलेलोग्राम. मी शॉर्टमध्ये लिहितो, दोन समांतर रेषा आणि पॅरेलेलोग्राम ABCD. म्हणजे याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो की सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट DC. करेक्ट, पॅरलल आहे, त्याची प्रॉपर्टीज आहे पॅरलोग्रामची की पॅरलल असतात आणि कॉन्ग्रंट असतात. म्हणजे अजून दुसरं की सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट DC. ओके ओके विद्यार्थी मित्रांनो, आता सेगमेंट AB आणि DC कॉन्ग्रंट आहे, मग P इज द मिड पॉईंट आहे, म्हणजे हाफ ऑफ, इथं लिहितो मी, हाफ ऑफ AB इज इक्वल टू AP आणि हाफ ऑफ DC इज इक्वल टू CQ. ओके, मी इथे लिहू शकतो, आपण दिलेलं आहे ते P इज द मिड पॉईंट, P इज द मिड पॉईंट ऑफ AB. याला आपण 1 म्हणूया विद्यार्थी मित्रांनो, याला 1 म्हणा. त्यानंतर इथं लिहू शकतो Q इज द मिड पॉईंट ऑफ DC, याला आपण 2 म्हणू शकतो. ओके, म्हणूया. त्यानंतर इथं लिहूया सेगमेंट AP इज इक्वल टू सेगमेंट CQ फ्रॉम 1 अँड 2. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे बघा AB आणि DC कॉन्ग्रंट आहे, मग ABची हाफ AP आणि DCची हाफ CQ, मग AP आणि CQ सुद्धा सारखे येतील. हे झालं विद्यार्थी मित्रांनो एवढ्या बाजूचं. आता आपण घेऊया ह्या ट्रायंगलमध्ये आणि ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रंट आहे एवढं सिद्ध करायचं की संपलं आपलं, की तो APCQ हा पॅरलोग्राम आहे. चला, तर आपण ट्रायंगल कोणता घेणार विद्यार्थी मित्रांनो? CPB. इन ट्रायंगल CPB अँड आता हा घेतला विद्यार्थी मित्रांनो CPB. आता हा घेऊ AQD. इन ट्रायंगल AQD. ओके, आता ह्या ट्रायंगलमध्ये विद्यार्थी मित्रांनो ही हाफ आहे, म्हणजे P इज द मिड पॉईंट ऑफ ABचा, तर PB आणि AP हे सारखे आहेत. मग PB आपण लिहू शकतो इथं साईड PB कॉन्ग्रंट साईड PB लिहिलं तर QD लिहू. ओके, QD. ओके, हे बघा PB आणि QD. आता काय येईल विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण आता BC लिहूया आधी. BC. ओके, BC साईड BC कॉन्ग्रंट
साईड, आता बी सी लिहिलं विद्यार्थी मित्रांनो, बी सी, ओके, म्हणजे बी सी इथून मग आपण ही लिहूया डी ए, ओके विद्यार्थी मित्रांनो, साईड डी ए, साईड पी बी, त्यानंतर साईड बी सी. आता अँगल पी बी सी, अँगल पी बी सी कॉन्ग्रंट अँगल ए डी क्यू, पी बी सी, क्यू डी ए घेऊया, अँगल क्यू डी ए अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम, अपोजिट अँगल ऑफ पॅरेलेलोग्राम. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हा अँगल याच्या मधला आहे, म्हणजे कोणती टेस्ट, एस ए एस टेस्टनुसार, म्हणजे ट्रायंगल सी पी बी कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल ए क्यू डी बाय यस ए यस टेस्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग जर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असेल तर पी सी आणि क्यू ए, ओके, पी सी आणि क्यू ए, पी सी आणि क्यू ए, ओके, साइड पी सी कॉन्ग्रंट साइड क्यू ए करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, ती दोन नावं इथं आपण 3 देऊया. आता झालं मग ही बाजू आणि ही बाजू पण सारखी झाली विद्यार्थी मित्रांनो, आणि ही बाजू आपण दाखवलेली त्याआधी. मग जर अपोजिट साइड कॉन्ग्रंट असतील तर तो पॅरलोग्राम आहे हे सिद्ध होतं. मग लिहूया आपण, इथं लिहू साइड इन क्वाड्रिलॅटरल ए पी सी क्यू, ए पी सी क्यू इथं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ए पी आणि सी क्यू कॉन्ग्रंट आहे. आपण फ्रॉम 1 and 2 याला 3 म्हणूया आणि इथं 4 म्हणूया. ओके, एक थोडंसं वाढवलं आपण. मग ए पी सी क्यू सेगमेंट ए पी कॉन्ग्रंट सेगमेंट सी क्यू फ्रॉम 3 आणि साइड पी सी, तर सेगमेंट लिहू आपण, सेगमेंट पी सी कॉन्ग्रंट सेगमेंट क्यू ए फ्रॉम 4, हेन्स प्रूव्ड क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, ए पी सी क्यू is a parallelogram. मग याच्या पुढे पण लिहून टाका अपोजिट साइड. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्हाला अजून याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्ही दुसरा कोणता व्हिडिओ बघितला असेल किंवा दुसऱ्या नोट्समधून बघितला असेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उत्तरं लिहू शकतात. फक्त हे दाखवा एकदा आणि हे एकदा दाखवा. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण आता पुढचं 2 नंबरचा प्रॉब्लेम घेऊया. याच्यातला झाला असेल बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, सोपे प्रॉब्लेम आहेत. अभ्यास जर आपल्या प्रॉपर्टीज जर क्लिअर असतील तर आपल्याला कुठलंही उत्तर लिहिता येतं. एखाद्याने ट्रायंगल जर आधी प्रूव्ह केला असता आणि नंतर ते केलं असतं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. लक्षात घ्या. चला पुढचं बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेम नंबर 2, युझिंग अपोजिट अँगल टेस्ट फॉर पॅरेलेलोग्राम प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल इज पॅरेलोग्राम. ओके, 2 नंबरचा प्रॉब्लेम. आपण एक फिगर काढूया विद्यार्थी मित्रांनो. नाव दिलेलं नाही, काही नाही, फक्त सांगितलं की एव्हरी रेक्टँगल हा पॅरेलोग्राम असतो. ओके, ए बी सी डी. आता तुम्हाला फक्त आपल्याला एका गोष्टीवरून अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट एवढं माहिती आहे. ओके, एवढ्यावरूनच आपल्याला सांगायचं आहे. अपोजिट साईड नाही सांगायचं, कारण याच्यामध्ये आपल्याला माहीत नाही अपोजिट साईड लिहायचं नाही प्रॉपर्टीज. फक्त हा ईच अँगल इज 90 डिग्री, हा ईच अँगल इज 90 डिग्री, हा पूर्ण हे सगळे कोण 90 अंशाचे असतात. मग इथं लिहूया आपण क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रेक्टँगल. ओके, मग अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी कॉन्ग्रंट अँगल सी कॉन्ग्रंट अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. ही प्रॉपर्टी आहे विद्यार्थी मित्र. आणि रेक्टँगलचा स्क्वेअरचा प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असतो. ओके, मग आता अपोजिट अँगल आहे. मग इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी अँगल ए कॉन्ग्रंट अँगल सी
अपोजिट अँगल बी कॉन्ग्रंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, अपोजिट अँगल बी कॉन्ग्रंट एक. त्यानंतर अँगल बी कॉन्ग्रंट अँगल डी अपोजिट अँगल बी कॉन्ग्रंट. ओके 2. मग आपण लिहू शकतो की जर अपोजिट अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर तो पॅरेलेलोग्राम असतो. म्हणजे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरेलेलोग्राम. आता का म्हटलं पॅरेलेलोग्राम? फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून. का? तर अपोजिट अँगल बी कॉन्ग्रंट. आपण हे आधीच्या थेरममध्ये बघितलेले. समोरासमोरील कोण जर एकरूप असतील तर तो पॅरेलेलोग्राम असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने थोडक्यामध्ये आपण हा दुसरा प्रश्न सॉल्व्ह केला. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. मन लावून बघा तिसरा प्रश्न. पण तिसरा थोडासा मोठा आहे पण सोपा आहे. ओके चला, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला एक फिगर काढावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. पहिले आपण एक फिगर काढूया. 5.2. ओके त्यानंतर दिस इज द मीडियन. इथं जोडलं, या ठिकाणी एच नाव दिलं. त्यानंतर ह्या ठिकाणी जोडलं विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या ठिकाणी जोडलं. ओके इथं जी नाव दिलं, इथं ई नाव दिलं ह्या पॉईंटला, इथे एफ नाव दिलं, इथं डी नाव दिलं. आणि काय विचारलं विद्यार्थी मित्रांनो? जी ई एच एफ इज द पॅरेलेलोग्राम. हे सिद्ध करायचं आहे. ओके आता द पॉईंट जी इज द पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्स ऑफ मेडियन्स. जी इज द पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्स ऑफ मेडियन म्हणजे ही पण मेडियन जाणारी, इकडं टच होणारी ही पण मेडियन आहे. आणि मग यांचा रेशो काय असतो विद्यार्थी मित्रांनो? DG:2. या ठिकाणी आपण मनाने एक पॉईंट घेऊया, त्याला ओ नाव देऊया. ओके म्हणजे DG:GO इज 2:1. दिस इज द रेशिओ सेंट्रॉइड. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता बघूया आणि दाखवूया GEHF कसा पॅरेलेलोग्राम आहे. तर लिहूया विद्यार्थी मित्रांनो. प्रूफ. पेन बदलूया आपण याच्या शाईत आता. ओके बघा आता याच्यात काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो? प्रूफ लिहा. लेट द मीडियन फ्रॉम वर्टेक्स D. Let the median from vertex D intersect side EF at O. ओके विद्यार्थी मित्रांनो, लेट द मीडियन, ही मीडियन या EFला या ओमध्ये. मग आता ही मीडियन आहे, ही कोणती? DO ही मीडियन आहे आणि ती ओमध्ये इंटरसेक्ट होते EFला. याचा अर्थ ही जी बाजू आहे एवढी, ही बाजू आणि ही जी बाजू एवढी OF ही एवढी सारखी आली. ओके कॉन्ग्रंट आली. तर ती मीडियन आहे. मीडियन काय करते? समोरच्या बाजूला छेदते आणि दोन सारखे भाग करते. ओके टू कॉन्ग्रंट पार्ट्स, दिस टू कॉन्ग्रंट पार्ट्स. ओके आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो? पुढे बघा. सेंट्रॉइड डिवाइड्स किंवा असं लिहूया G इज द सेंट्रॉइड. CENTROID. ओके सेंट्रॉइड. मग सेंट्रॉइड डिवाइड्स each median in the ratio 2:1. आपण हे ट्रायंगलमध्ये पाहिलेले आहे की प्रत्येक मेडियन सेंट्रॉइड काय करतो? डिवाइड करतो प्रत्येक मेडियनला 2:1 मध्ये. म्हणजे ही एवढी बाजू 2, ही एवढी बाजू 2 आणि ही एवढी बाजू 1.
याच्यामध्ये त्याला डिवाईड केलं जातं सेंट्रॉइडला. ओके, तर त्याच्यामध्ये आता बघूया आपण, लिहूया डी जी, हा डी जी इज टू जिओ इज इक्वल टू 2:1. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग आता ह्या डी जी खाली हा जिओ घेऊया, डी जी डिवायडेड बाय जिओ इज इक्वल टू 2:1. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 1ला डी जीने गुणलं, डी जी झालं विद्यार्थी मित्रांनो. ओके, ह्या जिओने इकडे 2ला गुणलं, 2GO झालं. ओके, मल्टिप्लाय केलं आपण याला. आता काय होणार विद्यार्थी मित्रांनो, डी जी इज इक्वल टू 2GO. मग डी जी इज इक्वल टू GH, डी जी इज इक्वल टू GH. ओके, हे दिलेलं आहे, डी जी इज इक्वल टू GH. बघा विद्यार्थी मित्रांनो, ओके, डी जी सच दॅट डी जी इज इक्वल टू GH दिलेलं आहे. डी जी इज इक्वल टू, इथं लिहूया आपण, डी जी इज इक्वल टू GH, हे गिवन आहे. ओके, हे गिवन आहे. म्हणजे डी जीचा अर्थ काय होतो, ह्या डी जी म्हणजे काय, 2GO. मग ह्या डी जीच्या ऐवजी 2GO इज इक्वल टू 2GO इज इक्वल टू, आता डी जी इज इक्वल टू 2GO म्हणजे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, GO, GH म्हणजे काय, GH म्हणजे काय, GO प्लस OH. ओके, GO प्लस OH. ओके, मग हा GO इकडे मायनस जाईल विद्यार्थी मित्रांनो, 2GO मायनस GO इज इक्वल टू OH. मग 2GO मायनस GO, GO इज इक्वल टू OH. हे सगळ्यात महत्त्वाचं मिळालं विद्यार्थी मित्रांनो, की GO आणि OH हे जर सारखं असेल, हे एवढं सारखं मिळालं आपल्याला, हे दोन्ही 3 रेषा मारू याच्यावर, ह्या तिन्ही, आणि हे ऑलरेडी हे सारखं आधीच घेतलेलं आहे आपण. मग जर डायगोनल बायसेक्ट करत असतील, डायगोनल बायसेक्ट म्हणजे डायगोनल जर दुभागत असतील, तर तो पॅरलोग्राम आहे. ओके, त्याची प्रॉपर्टी आहे डायगोनल बायसेक्ट टू इच अदर. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग आपण इथं लिहू शकतो इन क्वाड्रिलॅटरल, इन क्वाड्रिलॅटरल कोणता आहे तो, कोणता क्वाड्रिलॅटरल आहे, GEHF, इन GEHF. ओके, इन GEHF. आता आपल्याला याच्या खाली अजून एक असं लिहू घेऊ आपण, की DO बायसेक्ट, DO बायसेक्ट EF. ओके, DO बायसेक्ट EF म्हणजेच EO इज इक्वल टू OF. ओके, याला आपण 1 म्हणूया, याला आपण 2 म्हणूया. मग लिहूया इन क्वाड्रिलॅटरल, इन क्वाड्रिलॅटरल GEHF GO is equal to OH from 1 आणि EO is equal to OF from 2. मग इथं लिहू डायगोनल बायसेक्ट to each other, then quadrilateral GEHF is a parallelogram. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने बघा, अतिशय सोप्या पद्धतीने, काही अवघड नाही. 1-2 वेळा जर बघितलं तर तुम्हाला ते स्वतः मनाने सोडवता येईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता 4था आणि 5वा प्रश्न हा पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. समजत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय विद्यार्थी मित्रांनो.